नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आपण आहोत कराड शहरामध्ये. आज कराड शहरामध्ये आपणाला अभियांत्रिक महाविद्यालय इथं आहे. आपल्याला पाठीमागे हा जो तरुण बघायला मिळतोय, हा जो तरुण आहे तो पुण्यावरून आपणाला कराड येथे सीएटी असणाऱ्या इंटर्नल एक्झाम साठी येत असताना त्याची गाडी लेट झाली आणि केवळ 5 मिनिटं उशिरा झाल्यामुळं संपूर्ण आयुष्य आणि 1 वर्ष मात्र या तरुणांचं हुकणार आहे. आणि त्या अनुषंगाने हा तरुण आहे तो गेले सकाळपासून या ठिकाणी आपणाला कराडच्या मध्ये आपणाला बघायला मिळतोय. त्यामुळे एकीकडे आपण बघायला मिळतंय की एकीकडे तरुण वर्ग आहे तो असोतंश निर्माण असताना मात्र एका तरुणाचं 1 वर्ष खऱ्या अर्थानं आयुष्य वाया जाणार आहे. आणि त्या अनुषंगानं रयत क्रांती विचाराचे आपणाला विद्यार्थ्यांचे अध्यक्ष अक्षय चव्हाण जोडलेले आहेत. नक्की हे प्रकरण काय, आपण मी त्या तरुणच्याकडे जाणार आहे. कारण पार्थ या तरुणाचं जे नाव आहे, पार्थ काय नक्की काय घडलेलं आहे? ऍक्च्युली मी पुण्यावरून येत होतो. माझी गाडी म्हणजे गाडीला थोडं म्हणजे खराब झाली आणि जेणेकरून रस्ता पण खराब होता. सो मला येते वेळी फक्त 5 मिनिटं उशीर झाले कॉलेजमध्ये येण्यासाठी. तर कॉलेजवाल्यांनी मला डायरेक्टली नकार दिला की तू पेपर नाही देऊ शकत. आणि आणि सो मला असा प्रश्न पडला की आता आता माझं चालू शैक्षणिक जे वर्ष आहे ते तर आता खराब होईल. अशी कित्येक लोकांची प्रॉब्लेम आहे. तर याला काही कोण जबाबदार असेल, मला याचं उत्तर जर भेटलं तर मग ठीक होईल. पण तुम्ही पार्थ किती लेट पोहोचला? 5 मिनिट. मी फक्त 5 मिनिटं लेट झालो तर मला कॉलेजवाल्यांनी डायरेक्टली बोललं की तू पेपर नाही देऊ शकत. तर आता मी काय करू मला समजत नाहीये. खऱ्या अर्थानं हा जो तरुण आहे तो आपल्याला भावनेही झालेला बघायला मिळतोय. खऱ्या अर्थानं तरुणांचं एक आयुष्य उद्ध्वस्त होत असताना मात्र रयत क्रांती विचाराचे आपल्याला नेहमीच अक्षय चव्हाण विविध याच्यात. अक्षयजी, एखादा तरुणी ज्यावेळी एखादा लेट होतो किंवा त्याला, तर अशा वेळेला एक केवळ 5 मिनिटं लेट आहे, आपल्याला काय वाटतं? सर, खूप दुर्दैवी गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी नियमावली जाहीर केलेली नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि त्यांना दूधच नाही मिळालं तर ते पिऊन गुरगुरणार कसं, हा पण प्रश्न आहे. 5 मिनिटं लेट पोहोचल्यामुळे तरुणाला एक्झामला बसू देत नाही, ते नियमावली सांगतात. संबंधित आमदारांना सांगितलं, त्यांनी लक्ष घालून त्यांनी सहकार्य केलं. कॉलेजवाल्यांनी सांगितलं की टायमिंग संपल्यानंतर आम्ही कोणताच विद्यार्थी आत घेत नाही, काही नियम आहेत. शिक्षण मंत्री दादासाहेब भुसेंना सांगितलं, दादासाहेब भुसे आम्हाला नियमावली खर्चारून सांगतात. दुर्दैव आहे खूप मोठं. त्याच ठिकाणी तुमच्या स्वतःच्या लेकरांना ठेवून बघा काय वाटतंय. लांबून आलाय विद्यार्थी, सकाळपासून तो खाल्लेला नाही, काय नाही, तो टेन्शन मध्ये त्रस्त आहे. त्या विद्यार्थ्याला आम्ही पाठिंबा दिलाय सकाळपासून, तो आतापर्यंत आमच्या सोबत आहे. ह्याच्यामधनं पर्याय एकच निघावा. शासनाला आम्हाला एकच मागणी आहे, आमच्या रयत विद्यार्थी विचार मंचच्या माध्यमातून शासनानं फेज 2 मध्ये जेवढे विद्यार्थी राहिलेत, विषय हा एकट्या विद्यार्थ्याचा नाहीये, विषय महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्याचा आहे, जो पोहोचू शकला नाहीये. पेट्रोल संपलंय, गाडी पंक्चर झाली, रस्ता खराब आहे, 5 मिनिटं 10 मिनिटं अभावी असे कितीतरी विद्यार्थी आहेत जे पोहोचू शकले नाहीयेत. त्या विद्यार्थ्यांना तुम्ही पर्याय म्हणून येत्या महिन्या 2 महिन्यामध्ये री एक्झामची तयारी आपण करून द्यावी, एवढी शासनाला आमची मागणी आहे साहेब. त्यांचं वर्ष वाया जाता कामा नये. मित्रांनो, खऱ्या अर्थानं हा जो तरुण आहे तो आपणाला कराडमध्ये एक्झाम लाला, पण केवळ 5 मिनिटं लेट झाली आणि तरुणांचं आयुष्य हुकल्यासारखं वाटतंय. गेले 3 तासपासून हा जो तरुण आहे तो आपणाला खऱ्या अर्थानं त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाटतायत. आणि अशा वेळेला तो तरुण आहे तो रयत क्रांती विद्यार्थी विचार मंचाकडे गेला. अक्षय चव्हाणांनी त्यांना आमच्यापर्यंत पोहोचवलंय, पण खऱ्या अर्थानं केवळ 5 मिनिटाचा विलोप होतोय आणि म्हणून एखाद्या विद्यार्थ्यांचं आयुष्य आणि जीव मात्र टांगल्यासारखा उडतोय. 1 वर्ष वाया जाणार आहे. एकीकडे या देशामध्ये खऱ्या अर्थानं आपण जर बघायला गेलं तर तरुणांचा प्रश्न ऐरणीवर असताना मात्र हा जो प्रश्न आहे, हा जी घटना आहे ती खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या मनावर आघात करणारी घटना आहे. आणि म्हणून केवळ 5 मिनिटं लेट झालेल्या ह्या विद्यालयानं खऱ्या अर्थानं ह्या तरुणाला परीक्षेला बसवून देणं अपेक्षित होतं, पण न दिल्या मात्र तरुणाकडे, मी पुन्हा एकदा तरुणाकडे जातोय. पार्थ, तुला काय वाटतंय की आता तुझं 1 वर्ष वाया जाणार आहे? हो, वाया तर जाईल. यासाठी तर तोडगा काही शासनाने तर काही काढलेलंच नाही. आता माझ्यासारख्या तरुणांनी काय केलं पाहिजे हे मला समजत नाहीये. तुझ्या काय गाडीचा प्रॉब्लेम झाला होता? माझी गाडी पंक्चर झाली होती रस्त्यामध्ये आणि रस्ता पण खूप खराब होता. रस्त्याचं काम चालू आहे. सो त्यामुळे मला थोडासा 5 मिनिटं उशीर झाला, जास्ती हार्डली. सो मग मी कॉलेजवरती आलो तर ते मला बोलले की
तू आता एक्झाम नाही देऊ शकत, नेक्स्ट टाइम तू ट्राय कर. नेक्स्ट टाइम म्हणजे आता 1 वर्ष थांबू का मी? खऱ्या अर्थाने तरुणांच्या मनातल्या भावना आणि वेदना जर आपल्यापर्यंत पोहोचत असतील तर मात्र शासनाने घालून दिलेल्या ज्या अटी आहेत, जाचक अटी आहेत, यावरती कुठेतरी शिथिलता आणणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं हा जो तरुण आहे तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो पुण्याला राहतो. पण मात्र या तरुणांचं मात्र हे वर्ष वाया जात असताना मात्र तरुणांच्या मनातल्या भावना वेदना मात्र प्रशासनाला कळतील का, हेही पाहणं अपेक्षित आहे. कॅमेरामॅन तन्मय पाटीलचा रिपोर्टर सागर पाटील, कराड.